आज मी जरा लवकरच उठलेली कारण घरातील सर्व कामं आवरून मला जायचं होतं जीएनच्या स्कूलमध्ये कारण तिकडे ओपन हाऊस होतं त्याच्या स्कूलमध्ये. पण जायच्या अगोदर मी म्हणजे 2-3 कामं ठरवूनच ठेवलेली. ती करूनच जाईन असा माझा विचार होता. तर बघा ती कामं तुम्हाला यापुढे दिसतीलच. जीएनच्या स्कूलमध्ये गेली. चांगला मस्त रिझल्ट होता त्याचा आणि टीचरांकडून त्याची म्हणजे स्तुती पण ऐकायला मिळाली मला. जीएन पहिले खूप मस्ती करायचे स्कूलमध्ये पण आता म्हणजे गुड बॉयसारखा राहतो असे टीचर बोलत होत्या. येताना बघा तुळशींची लग्न झालेत ना तर असे काहीसे बॅनर आमच्याकडे तरी बघायला मिळतात. शुभविवाह, साखरपुडा यांचा असं. तर बघा ही कामं मला करून जायचं होतं. स्कूलमध्ये जायच्या अगोदर मी ही कामं करून गेलेली बघा. तांदूळ वगैरे धुवून म्हणजे दळणाचे तांदूळ संपले, दळणाचं पीठ संपलेलं माझं. तर त्याचीच माझी इथं तयारी चालू होती. 1-2 दिवस कडक उन्हामध्ये मस्त हे तांदूळ सुकवून घ्यायचे होते आणि त्यानंतर फ्रीज पण हा म्हणजे खराब इतका झालेला ना का बघून न बघल्यासारखं मी करत होते. वेळच मिळत नव्हता साफ करण्यासाठी. नुसता असा कपडा मारूनच माझा किती दिवस चालू होते. मग काय तो पण साफ करून घेतला आणि आज चतुर्थी होती ना त्याच्यामुळे दुपारचं जेवण वगैरे काय मला बनवायचं नव्हतं. म्हणून माझं हे काम दोन होऊन गेली. चतुर्थी होती ना मग संध्याकाळी मस्त असं गणपती बाप्पांचं पूजन पण करून घेतलं आणि जेवण पण माझं म्हणजे जवळ इकडे पूजा एकीकडे जेवण दोन्ही पण कामं चालू होती. पूजन वगैरे करून झाल्यानंतर मस्त असा उपवास वगैरे सोडून घेतला आणि चला व्हिडिओ इथे एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.